शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। गोरक्षकांच्या विरोधात व्यावसायिकांचा बंद, तहसीलदारांना निवेदन, कायद्याच्या चौकटीत व्यवसाय करण्याचे आवाहन। निप्पाणी येथे तथाकथित गोरक्षकांच्या वाढत्या अत्याचारांच्या विरोधात महाराष्ट्र व कर्नाटकातील बेपारी कुरेशी समाजातील व्यावसायिकांनी अनिर्धारित काळासाठी बंद पुकारला आहे। याबाबत येथील बेपारी कुरेशी समाज जमाततर्फे सोमवारी 11 रोजी तहसीलदार मुजफ्फर बळीगार यांना बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांना निवेदन देण्यात आले। बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे म्हणाले, शेकडो वर्षापासून सुरू असलेल्या या व्यवसायामुळे विविध जाती धर्माच्या लोकांच्या चारित्र्यात चालतो। कायद्याने घालून दिलेल्या चौकटीत व्यवसाय सुरू असताना वाहने अडविणे, मारहाण करणे निषेधार्ह आहे। तथाकथित रक्षकांचा कायदा हातात घेण्याचा कोणीही अधिकार दिलेले नाही। कायदा बाह्य कारवाई आढळल्यास पोलिसांच्या मदतीने आळा घालावा। बेपारी समाजाने कायद्याच्या चौकटीत राहूनच व्यवसाय करावा, ही बाब पालकमंत्री सतीश जारकिहोळी, खासदार प्रियंका जारकिहोळी यांच्या निदर्शनास आणून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले। यावेळी जगदीश हेगडे, नगरसेवक शौकत मनेर यांनी मनोगत व्यक्त केले। तहसीलदार मुजफ्फर बळीगार यांनी निवेदन स्वीकारून सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहून आपला व्यवसाय करण्याचे आवाहन करून निवेदन वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले। निवेदन देताना शरीफ बेपारी, जब्बार बेपारी, अनवर बागवान, बख्तियार कोल्हापुरे, जावेद कोल्हापुरे, इलियास पटवेगार, नजीर कोचरगी, शेरगुल खान पठाण, इम्रान बडेगर, अब्बास फरास, हुसान बेपारी, हसन बेपारी, बालेचंद बागवान, कुतुबुद्दीन हदाले, मोहम्मद खानापुरे, किसन दावणे, सुरेश कांबळे, जुबेर बागवान, झाकीर कादरी, इनायत बेपारी, गौस बेपारी, सुबहान बेपारी, आयाज निपाणे यांच्यासह सर्व बेपारी कुरेशी समाज बांधव उपस्थित होते। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार। चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा।